गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा, आधी पहिल्यांदा फर्स्टली स्टुडंट फक्त 55 आहेत. मे बी लेक्चर मध्ये असतील, त्यासाठी ते जॉईन होतील. तोपर्यंत आपण काय करूया, रिव्ह्यू करूया. म्हणजे लास्ट लेक्चरला काय झालं होतं ते बघूया अँड देन स्टार्ट द न्यू पॉइंट्स. ओके, आय विल प्रेझेंट द स्क्रीन दिसते का बघा? स्क्रीन प्रेझेंट आहे? तर बघा, आपण स्टार्ट केला होता चॅप्टर नंबर 1, युनिट नंबर 1. तो तुम्हाला 8 मार्क्स साठी आहे, ऑडिओ फंडामेंटल्स. त्याच्यामध्ये आपण सिलेबस कंटेंट बघितलेले आहेत. बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड सिग्नल, त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? लेवल, लाउडनेस, स्पीच, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असेल, फिडिलिटी, सेन्सिटिव्हिटी आणि सिलेक्टिव्हिटी, असे 2 पॉइंट, असे बरेच आपण डेफिनेशन्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत बघितले त्याच्यानंतर ऑडिओ एम्प्लिफायर आणि मोनोस स्टेरिओ एम्प्लिफायर. ओके, म्हणजे 1.1 आणि 1.2 आपला कव्हर झालेला आहे. त्याच्यासाठी आपण थोडस त्याचं 1.1 आणि 1.2 क्विकली आपण बघूया आणि नंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे त्याला आपण स्टार्ट करूया. ओके, तर बघा, फर्स्ट पॉइंट होता तो बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ साऊंड सिग्नल. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? लेवल आणि लाउडनेस, त्यानंतर स्पीच, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, फिडिलिटी, सेन्सिटिव्हिटी आणि सिलेक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फर्स्टली आपण डेफिनेशन साऊंड सिग्नल बघणार आहोत. ओके, तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय साऊंड. ओके, तर देन आय विल डिफाईन द साऊंड. साऊंड म्हणजे काय, कोणी सांगू शकतं? ही जी डेफिनेशन आहे ती न सांगता तुमच्या वे मध्ये सांगा. कुणाला माहिती आहे कसं आहे? तुमच्या वे मध्ये डेफिनेशन केली असेल तुम्ही, ओके, जे शिकवलं त्याच्यावर तुम्ही डेफिनेशन केली असेल, तर तुम्ही एक डेफिनेशन सांगा. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज मीन बाय साऊंड? Vibrations in air. ओके, आणखीन काय असू शकतं साऊंड? सेम यावी अशी नाही डेफिनेशन, पण तुम्हाला काय कळालंय हे महत्वाचं आहे यासाठी. पण साऊंड म्हणजे काय सांगा? यस, लोकेश, साऊंड म्हणजे काय? Many vibration that can hear by ears. ओके, आणखीन यशवंत? अशी जी फ्रिक्वेन्सी आहे जी व्हायब्रेशन झाल्यानंतर आपल्याला ऐकू येते. ओके, छान. वेदवती उत्पाद? कोणतंही व्हायब्रेशन जे मीडियम मधून पास होतं आणि ते आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान, अजून छान बोललात. नेक्स्ट गर्ल्स मध्ये अजून कोण आहे? ऋतुजा नागने? Yes, ma'am. हा, साऊंडची डेफिनेशन तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही कशी कराल सांगा मला. Sound is any wave traveling of the ears and heart. ते फील झालं पाहिजे, साऊंड आपल्याला आपल्या कानापर्यंत पोचलं पाहिजे. ओके, म्हणजे साऊंड म्हणजे काय? साऊंड इज एनी व्हायब्रेशन किंवा एनी व्हायब्रेशन ऑर अ वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू द एअर ऑर अ मीडियम. बरोबर की नाही? कोणतंही एअर असू द्या किंवा कोणतेही दुसरं अदर मीडियम असू द्या, पण ते ट्रॅव्हल होताना ते आपल्याला कानांना ते आवाज आला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? साऊंड म्हणतो. आणि डिफरंट साऊंड असतात. म्युझिक असेल, म्युझिक पण एक प्रकारचं साऊंडच आहे. मी बोलते, एक प्रकारचं साऊंड आहे. तुम्ही पण बोलताय, रिस्पॉन्स देता, तो पण एक प्रकारचा साऊंड आहे, जो की मला ऐकायला येतो, म्हणजे तो साऊंड आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन फर्स्ट काय बघितली होती? लाऊड, लेवल आणि लाउडनेस. लेवल आणि लाउडनेसचा मीनिंग एकच आहे. म्हणजे जर आपला आवाजची म्हणजे जे साऊंड वेव्ह आहे त्याची जर त्याची जर अँप्लिट्यूड जर तुम्ही वाढवलं तर ते काय झालं? लाऊड आवाज झाला. आणि जर तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी मीडियम असेल किंवा स्मॉलर असेल तर तो झाला सॉफ्ट आवाज. म्हणजे लाउडनेस इज डिपेंड ऑन अँप्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन. म्हणजे एक वेव्ह आहे, त्याचं तुम्ही काय करताय? अँप्लिट्यूड मेजर करताय. जर अँप्लिट्यूड ऑटोमॅटिकली हाय असेल तर तो लाउडनेस जो आहे तो काय होतो? इन्क्रीज होतो. आणि अँप्लिट्यूड जर डिक्रीज असेल तर ऑटोमॅटिकली लाउडनेस हा डिक्रीज होतो. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? लाउडनेस इज डिपेंड ऑन
अँप्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन, बरोबर की नाही. नेक्स्ट काय बघितलं होतं, पिच. पिच म्हणजे काय रेफर करू शकतो आपण त्याला, जे त्याची स्ट्रेंथ आहे किंवा त्याचं हायनेस किंवा लोनेस ऑफ द साऊंड आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्पीच असं रेफर करतो. म्हणजे हे कसं आयडिया कसं ओळखणार आपण, तर बघा एक फिमेल आणि मेलचे आवाज आहे. ओके, तुम्हाला एका मेलने किंवा फिमेलने तुम्हाला हाक मारली. ओके, तर तुम्ही कसं त्यांच्याकडे न बघता कसं अंडरस्टँड करता की हे फिमेलचे आहे आणि ही मेलचे, तर त्याच्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे फ्रिक्वेन्सीवरून किंवा त्याच्या पिच वरून आपण ते ओळखतो. जर समजा फ्रिक्वेन्सी ही हाय असेल, ओके, फ्रिक्वेन्सी जर हाय असेल तर ते ऑटोमॅटिकली पिच काय असतं, हाय असतं. तसंच फ्रिक्वेन्सी जर लो असेल तर पिच काय असतं, ऑटोमॅटिकली लो असतं. पिच इज डिपेंड ऑन अ फ्रिक्वेन्सी. हे काय आलंय, लाऊडनेस और लेवल हे डिपेंड कशावर असते, अँप्लिट्यूड वरती, आणि पिच हे डिपेंड असते फ्रिक्वेन्सी वरती. हा आपला बेसिक पॉइंट आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय करतो, तर थोडक्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज यूज करून त्याच्यामधून साऊंड वेव्ह आपण काय केली जाते, ट्रॅव्हल केली जाते. आणि ते ट्रॅव्हल केल्यानंतर जे तुम्हाला व्हेरियस चेंजेस मिळतात साऊंड सिग्नल मध्ये किंवा साऊंड वेव्ह मध्ये, त्याचा जो ग्राफ काढतो आपण त्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असं आपण म्हणतो. फिडिलिटी म्हणजे काय, तर ॲबिलिटी ऑफ द ऑडिओ एम्प्लिफायर टू द रिप्रोड्यूस ऑल द साऊंड फ्रिक्वेन्सी फेथफुली. म्हणजे जेवढे तुमच्याकडे तुमच्या ह्याला आलेत, वेगवेगळे साऊंड आलेले आहेत, ते काय करायचे, एम्प्लिफाय करून ते रिप्रोड्यूस करता आले पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, फिडिलिटी म्हणतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट द ॲबिलिटी टू द वीकेस्ट साऊंड, म्हणजे डिटेक्ट द वीकेस्ट साऊंड, म्हणजे जेवढ्यात कमीत कमी आवाजाचा जो आहे तो डिटेक्ट व्हायला पाहिजे, तर त्याला काय म्हणतो आपण, सेन्सिटिव्हिटी म्हणतो. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, सिलेक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज अ ॲबिलिटी ऑफ द ह्युमन हेअर टू द सिलेक्ट साऊंड सिग्नल ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपल्याला तो आपली ह्युमनची जी आहे ती ॲबिलिटी आहे की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच आपल्याला आवाज येतो. कमी फ्रिक्वेन्सीची रेंज असेल तर आपल्याला आवाज येतो का, नाही येते. म्हणजे ही झाली सिलेक्टिव्हिटी. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर 1.2 पण बघितलं होतं, ऍम्प्लिफायर मध्ये मोनो आणि स्टेरिओ. मोनो मध्ये काय असते, मोनो मी सिंगल काय असते, सिंगल ऍम्प्लिफायर आणि सिंगल वेव्ह, बरोबर का, किंवा सिंगल सोर्स असतोय. सिंगल सोर्स काय आहे, मायक्रोफोन आहे. मायक्रोवेव्ह थ्रू काय होतं, मायक्रोफोन काय करतो, तर ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे ती कशामध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कनेक्ट करतो, बरोबर की. आणि ते जो डेटा आलेला आहे तो काय करतो, तो प्री एम्प्लिफायर म्हणजे व्होल्टेज एम्प्लिफायरला देतो, बरोबर. प्री एम्प्लिफायर काय असतो, तर व्होल्टेज एम्प्लिफायर असतो. तो काय करतो, फक्त व्होल्टेज जे आहे ते इन्क्रीज करतो, एम्प्लिफाय द ऑडिओ सिग्नल टू द व्होल्टेज, आणि त्याला कुठे पास करतो, पुढे पॉवर एम्प्लिफायरला. पॉवर एम्प्लिफायर ही द लास्ट स्टेज आहे, ती काय करते, तर ऑडिओ एम्प्लिफायर किंवा ऑडिओ पॉवर आहे ती कन्वर्ट कशामध्ये करते, पॉवर त्याची एम्प्लिफाय करते. पॉवर एम्प्लिफाय केल्यानंतर काय होते, परत ते लास्ट स्टेज टू द गिवन टू द लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर काय करतो, जे आपलं इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ते कशामध्ये करतो, तर ओरिजिनल साऊंड मध्ये कन्वर्ट करतो. हे झालं मोनोफोनिक. मोनोफोनिक म्हणजे काय, ऑडिओ एम्प्लिफायरचे दोन टाईप आपल्याला, मोनो एम्प्लिफायर आणि स्टोरिओ एम्प्लिफायर. तर बघा त्याचे ऑडिओ एम्प्लिफायर म्हणजे काय म्हणू शकतो, जो आपला ऑडिओ आहे, सिग्नल आहे तो काय केला जातो, एम्प्लिफाय केला जातो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज केली जाते. हे झालं ऑडिओ एम्प्लिफायर. ऑडिओ एम्प्लिफायरचे दोन टाईप, मोनो एम्प्लिफायर आणि स्टोरिओ एम्प्लिफायर. आपण बघितला तो होता मोनो एम्प्लिफायर, म्हणजे मोनो मीन्स सिंगल सोर्स सिंगल एम्प्लिफायर. त्याच्यानंतर स्टोरिओ म्हणजे काय, स्टोरिओ मीन्स सॉलिड अँड फोन इज अ साऊंड इन अ ग्रीक भाषेमध्ये त्याला काय म्हणतो, सॉलिड फोन म्हणतो. त्याचा अर्थ असा होतो की 3 डायमेन्शनल साऊंड आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे म्हणजे चॅनल मिळतात, चॅनल 1 म्हणजे लेफ्ट चॅनल आणि राईट चॅनल. मग जेवढे तुम्ही चॅनल यूज कराल तेवढे तुम्ही एम्प्लिफायर यूज कराल, तेवढे तुम्ही रिसोर्सेस यूज कराल, म्हणजे जे आपण सोर्स देतो तो यूज कराल. म्हणजे व्हेरियस माइक्स यूज कराल, त्याचबरोबर चॅनल चेंज असतील तर ऑटोमॅटिकली एम्प्लिफायर पण चेंज होणार, म्हणजे एम्प्लिफायर पण यूज जास्त होणार. म्हणजे डिफरंट टू चॅनल असेल तर ऑटोमॅटिकली 2 एम्प्लिफायर आणि 2 रिसोर्सेस आणि त्याचबरोबर 2 लाऊडस्पीकर. त्यामुळे ही काय होते, जी कॉम्प्लेक्स किंवा हाय कॉस्ट सिस्टीम आहे
आणि ती बेटर रिझल्ट देते. कशापेक्षा? मोनोफोनिक पेक्षा जास्त बेटर रिझल्ट देते. आणि याच्यामध्ये काय होतं आपल्याला कॉम्प्लेक्स आणि हाय कॉस्ट आहे. हाय कॉस्ट का आहे? त्याच्यामध्ये व्हेरियस आपण काय यूज करतो? ऍम्प्लिफायर यूज करतो. त्याचबरोबर रिसोर्सेस पण जास्त होतात, लाऊडस्पीकर पण जास्त होतात. म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जास्त असल्यामुळे त्याची ऑटोमॅटिकली कॉस्ट जी आहे ती इन्क्रीज होते. आपण ह्याचा डिफरन्स बघितला होता, बरोबर की नाही? डिफरन्स काय होता? मोनो ऍम्प्लिफायर म्हणजे मोनो मीन्स सिंगल ऑन वन साऊंड और वन डायमेन्शनल साऊंड, आणि स्टोरिओ म्हणजे 3 डायमेन्शनल साऊंड. 1 डायमेन्शनल साऊंड मीन्स मोनो ऍम्प्लिफायर, 3 डायमेन्शनल साऊंड मीन्स स्टोरिओ ऍम्प्लिफायर. ओके. सिंगल ऍम्प्लिफायर यूज केला जातो मोनो ऍम्प्लिफायर मध्ये, मोर दॅन 2 ऍम्प्लिफायर यूज केले जाते स्टोरिओ ऍम्प्लिफायर मध्ये. हे आपल्याला बेसिक डिफरन्स बघितला होता आपण काल, बरोबर का? इथपर्यंत आपला पार्ट झालेला होता. या पार्ट मध्ये कुणाला काही डाऊट, काही क्वेरी आहेत का? यस. No, ma'am. Okay. Then shall I go for next point? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट द मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हणजे काय? तर असा एक ट्रान्सड्युसर असतो जो कन्वर्ट काय करतो? साऊंड वेव्ह इनटू इलेक्ट्रिकल वेव्ह ऑर अ सिग्नल. म्हणजे मायक्रोफोन इज नथिंग बट द ट्रान्सड्युसर. इट्स कन्वर्ट द साऊंड वेव्ह सिग्नल इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणजे आता मी बोलतेय, माईक मध्ये बोलले म्हणजे मायक्रोफोन आहे, तर तो काय करतो? साऊंडचं जे आहे कन्वर्जन तो कशामध्ये करतो? इलेक्ट्रिकल वेव्ह मध्ये करतो. पण कसा करतो? सेम फ्रिक्वेन्सी आणि शेप. जसं सेम फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सी मध्ये आणि जसा शेप आहे तशाच शेप मध्ये तो इन्फॉर्मेशन कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल सिग्नल और अ वेव्ह मध्ये. कळालं? there are many types of microphones available in market. वेगवेगळे मायक्रोफोन जे आहे ते अवेलेबल आहे. ऍडव्हान्सेस आणि डिसएडव्हान्टेज काय आहे? त्याचं सिलेक्शन ऑफ मायक्रोफोन डिपेंड ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत खाली, ज्या तुम्हाला 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यावरून तुम्ही त्याचे काही ऍडव्हान्टेज आहे, काहीचे डिसएडव्हान्टेज असं आहे, ते आपल्याला बघितल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ते आपल्याला कळता येईल की कोणता मायक्रोफोन चांगला आहे, कोणता नाहीये. त्याचे टाइप्स पण आपल्याला खाली बघता येईल. त्याच्या आधी आपल्याला फक्त त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स बघा. आउटपुट लेवल. यस, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? बघा, आउटपुट लेवल ऑफ सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर मेजर इलेक्ट्रिकल साऊंड आउटपुट. इलेक्ट्रिकल साऊंडचे जे आउटपुट आहे ऑब्टेन फ्रॉम द मायक्रोफोन विथ रिस्पेक्ट टू द साऊंड प्रेशर इन्स्टेंट. म्हणजे जेवढं तुमच्याकडे साऊंड प्रेशर येतं आणि त्याचबरोबर जे आपल्याला मिळतं ते इलेक्ट्रिकल आउटपुट, हे जे मेजर केलं जातं त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो. किंवा असंही म्हणू शकतो द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मायक्रोफोन शुड बी हाय ॲज पॉसिबल. जेवढी तुम्हाला हाय मिळेल तेवढी पॉसिबल आहे. इट इज इन अ एक्सप्रेस इन अ डीबी. डीबी मध्ये ती एक्सप्रेस केली जाते. किंवा असंही म्हणू शकता आउटपुट लेवल ऑफ मायक्रोफोन ग्रोज द अमाऊंट ऑफ एम्प्लिफिकेशन दॅट मस्ट बी अवेलेबल फॉर द यूज विथ द मायक्रोफोन. कळते का? बघा, आउटपुट लेवल म्हणजे काय? तर मायक्रोफोन जे अमाऊंट ऑफ एम्प्लिफिकेशन होतं ते अवेलेबल कधी कधी मिळतं आपल्याला यूज ऑफ मायक्रोफोन. मायक्रोफोन थ्रू यूज केलं जातं तेव्हा जे मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो? आउटपुट लेवल म्हणू शकता. किंवा सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर इज नथिंग बट द आपण जे साऊंडचं प्रेशर दिले मायक्रोफोन मधून जे साऊंडचं प्रेशर दिले आणि आपल्याला मिळणारं जे इलेक्ट्रिकल आउटपुट आहे ते दोन्ही सेम पाहिजे किंवा दोन्ही हे पाहिजे. ते जे मेजर करतो आपण त्याला काय म्हणतो? आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि ती कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? इन अ डीबी मध्ये केली जाते. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज नथिंग बट द ग्राफ ऑफ मायक्रोफोन आउटपुट विथ अ डिफरंट फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्ह इन्स्टंट ऑन अ इट. म्हणजे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं तसाच वे मध्ये आहे. काय आहे? तर मायक्रोवेव्हचं आउटपुट विथ कशामध्ये? डिफरंट फ्रिक्वेन्सी यूज करून साऊंड वेव्ह त्याच्यातून ट्रॅव्हल केला जातो आणि त्याच्या वेरियस फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये चेंजेस केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली जे आपल्याला हे मिळतं म्हणजे रिस्पॉन्स मिळतो, तो रिस्पॉन्स हा ग्राफिकली रिप्रेझेंट केला जातो.
त्या ह्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणतात. आता आयडियली फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तो कसा असतो, फ्लॅट असतो, जसा की मी मगाशी दाखवला होता बघा असा. दिस इज द फ्लॅट. हा असा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आयडियली असतो. आणि त्यानंतर बघा तर तुम्ही काय म्हणू शकता, दॅट इज नथिंग बट द इश्यूड इक्वल इलेक्ट्रिकल आउटपुट फॉर द साऊंड. म्हणजे इक्वल इलेक्ट्रिकल आउटपुट असते फॉर द साऊंड वेव्ह ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज. कोणत्याही फ्रिक्वेन्सीसाठी ते इक्वल असते. सिन्स गुड मायक्रोफोन्स आर रिलेटिव्हली फ्लॅट. जर तुम्हाला चांगला मायक्रोफोन जर तुम्हाला हवा असेल तर इलेक्ट्रिकल आउटपुट हे जे आहे ते फ्लॅट रेंज मध्ये यायला पाहिजे. म्हणजे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स त्याचा काय असायला पाहिजे, फ्लॅट रेंज मध्ये यायला पाहिजे. आणि त्याची स्पेसिफिक रेंज आहे ±1.2 dB. इट्स नॉट मोर दॅन 1.1 ±1.2 पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नको. डज नॉट व्हेरी मोर दॅन ±1.2 dB. 1.2 dB पेक्षा ते जास्त आणि कमी पण जास्त नको, कमी असलं तरी चालेल. म्हणजे जर गुड आपल्याला मायक्रोफोन हवा असेल तर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स किती पाहिजे, ±1.2 dB एवढा असायला पाहिजे. आउटपुट इम्पेडन्स काय आहे, तर आउटपुट इम्पेडन्स इज नथिंग बट द आउटपुट ऑफ द मायक्रोफोन इज अप्लाइड ॲट द इनपुट ऑफ अन ॲम्प्लिफायर. म्हणजे काय करतो, आउटपुट ऑफ मायक्रोफोन जे आहे ते अप्लाइड कशाला केलंय, इनपुट ऑफ अन ॲम्प्लिफायर. म्हणजे आपण कसं करतो, मायक्रोफोनचं जे आउटपुट आलेलं आहे ते कशाला कन्वर्ट देतो, ॲम्प्लिफायरला, बरोबर की नाही. मग पॉवर ट्रान्सफर काय करते, तर आउटपुट इम्पेडन्स इज नथिंग बट द मायक्रोफोन शुड बी मॅच विथ द इनपुट इम्पेडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर. म्हणजे आउटपुट इम्पेडन्स कशाचा, मायक्रोफोनचा, आणि इनपुट इम्पेडन्स ऑफ ॲम्प्लिफायर हे दोन्ही मॅच व्हायला पाहिजेत. आणि हे काय आहे, हे जर मॅच झाले तर तुमचा जो वेव्ह आहे तो ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होतो, कशातून, मायक्रोफोन मधून ॲम्प्लिफायर मध्ये. आणि हा जो ॲम्प्लिफायर आहे म्हणजे आउटपुट इम्पेडन्स इन अ मेजर इन अ ओहम्स मध्ये मेजर केला जातो. डिरेक्टिव्हिटी किंवा पिकअप पॅटर्न काय आहे, इट इज अ ग्राफ ऑफ मायक्रोफोन आउटपुट वर्सेस अँगल डेल्टा. डेल्टा अँगल आहे आणि त्याच्या बरोबर म्हणजे डेल्टा कसा होणार, 0 to 360 असं ते चेंजेस होत जाणार. दिस प्लॉट शो द डिरेक्शनल सेन्सिटिव्हिटी ऑफ द मायक्रोफोन टू प्लॅट द पिकअप ऑफ पॅटर्न. ओके. The microphone is kept at the center and output is measured by changing the position of a sound source. म्हणजे साऊंड सोर्सची पोझिशन चेंज करून 360 सुटेबल स्टेप्स घेतो आपण. आणि डेल्टा इज नथिंग बट द चेंजेस 0 to 36. डेल्टा म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, तर पोझिशन ऑफ साऊंड डिफरन्स बिटवीन सोर्स अँड मायक्रोफोन इज नॉट चेंज, ओनली अँगल. फक्त अँगल चेंज करायचा, सोर्स आणि मायक्रोफोन हे दोन्ही सेम ठेवायचे. बघा इथं एवढ्या डेफिनेशन तुम्हाला समजलेत का. पहिली काय आहे, तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय आहे, तर जो आपल्याला इलेक्ट्रिकल आउटपुट मिळणार आहे ते, आणि मायक्रोफोन मधून जे आपण प्रेशर इन्स्टंट करणार आहोत ते दोन्ही मेजर केलं जातं, त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि ती डीबी मध्ये केली जाते. किती, एक्सप्रेस इन डीबी. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय, सेम जसं आपण ग्राफ असतो, एक ग्राफ ड्रॉ करतो जो की मायक्रोफोनचं आउटपुट आहे विथ द फ्रिक्वेन्सी, जे साऊंड वेव्ह जे आहे व्हेरियस डिफरंट फ्रिक्वेन्सी मधून जे पास केलेलं. येस, कोणाला काही डाऊट आहे का. येस, कोणाला काही प्रॉब्लेम. तर नेक्स्ट पॉइंट आहे आउटपुट इम्पेडन्स. बघा आउटपुट इम्पेडन्स इज नथिंग बट द, जे तुमचं आउटपुट ऑफ मायक्रोफोनचं इम्पेडन्स आहे तेच इनपुट ऑफ ॲम्प्लिफायर, दोन्हीचं हे मॅच झालं तर आपल्याला पुढे ते सिग्नल पास करता येतो आणि तो मेजर इन ओहम्स मध्ये करतो. त्यानंतर डिरेक्टिव्हिटी म्हणजे काय किंवा पिकअप पॅटर्न काय आहे, जो सिग्नल आहे त्याचं काय करायचं, फक्त फेज जो आहे किंवा अँगल आहे, पोझिशन जी आहे ती आपल्याला चेंज करायची आहे 0 to 360
डिग्री पर्यंत. सिग्नल टू नॉइज रेशो शुड बी as high as possible. Noise generated by the microphone must be small. सिग्नल टू नॉइज रेशो हे हाय as possible पाहिजे, पण नॉइज किती पाहिजे जनरेट झालेला मायक्रोफोनला? कमी पाहिजे. ओके, दिस इज द डेफिनेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मायक्रोफोन्स. मायक्रोफोन म्हणजे काय? तर मायक्रोफोन हा ट्रान्सड्युसर आहे which converts sound wave into electrical wave or an electrical signal of the same frequency and a shape. Where there are many types of microphone available in the market. तर बाकीचे आहेत खाली दिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सम कॅरेक्टरिस्टिक्स आर देअर. Output level, frequency response, output impedance, directivity, pickup pattern, and signal to noise ratio. This is nothing but the 5 characteristics of the microphones. Any doubt with this? कोणाला काही डाऊट आहे? कुणाला कोणता पॉइंट समजला नाही, याची डेफिनेशन कळाली नाही असं आहे का? लोकेश, नो मॅम. गर्ल्स मध्ये मुलानी, तंबोळी, नो मॅम. नो मॅम. shall I go for next point? येस मॅम. Okay, next point is nothing but the types of microphones. 4 टाइपचे ते आपल्याला मायक्रोफोन्स बघायचे आहेत. कार्बन, कंडेन्सर मीन्स कॅपॅसिटर, क्रिस्टल आणि इलेक्ट्रिकल अँड टिक क्लिप. तर बघा, फर्स्ट आहे कार्बन मायक्रोफोन. ओके, कार्बन मायक्रोफोन मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कार्बन मायक्रोफोन. कार्बन मायक्रोफोन काय आहे? तर कार्बन मायक्रोफोनची अशी डायग्राम आहे बघा. ह्याच्यामध्ये काय काय आहे? फर्स्टली आपण काय करतोय, साऊंड वेव्ह इथून ट्रॅव्हल करतोय. ओके, दिस इज नथिंग बट द साऊंड वेव्ह. ओके, हे काय आहे? डायग्राफोन. त्यानंतर कार्बन ग्रॅनल्स, त्यानंतर फिक्स्ड इलेक्ट्रोड्स, आणि हे आहे सिग्नल आउटपुट. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? ऍम्प्लिफाय मायक्रोफोन आहे हे. म्हणजे तुम्ही इथून साऊंड वेव्ह हा इनपुट देणार आणि आउटपुट आपल्याला काय मिळणार? इलेक्ट्रिकल आउटपुट मिळणार. आणि ही आहे बघा, ही पण अशी डेफिनेशन आहे तुम्हाला. इथून आपण साऊंड प्रेशर देणार. इथून डायफ्रोग्राम्स असं आहे. मिका अँड सिल्क वॉशर आहे. इथे बघा, इथे काय आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, कारण आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये आपला साऊंड वेव्ह कन्वर्ट करायचा आहे त्यासाठी. कार्बन ग्रेनल्स आहेत इथं. आता इथे बघा, इथे हे 2 आहेत इलेक्ट्रोड्स. ओके, हे जो आहे, हा वाला जो आहे तो काय आहे? मुवेबल कार्बन इलेक्ट्रोड आहे, आणि हा जो आहे तो फिक्स्ड कार्बन इलेक्ट्रोड. हे झाले आपले कंपोनंट्स म्हणा किंवा बेसिक डायग्राम आहे. याच्यामध्ये कार्बन मायक्रोफोनची ही डायग्राम आहे. आता ह्याचं वर्किंग कसं आहे? इनिशियली कंपोनंट कोणते कोणते लागतात? तर बघा, मायक्रोफोन्स आर 2 इलेक्ट्रोड्स अँड कार्बन ग्रॅनल्स विच इज इन्क्लोड बिटवीन इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड्सच्या इन्क्लोड मध्ये काय काय आहे? तर आपल्याला कार्बन ग्रॅनाइट आणि 2 इलेक्ट्रोड्स म्हणजे कोणते कोणते? मुवेबल आणि फिक्स्ड इलेक्ट्रोड, हे दोन्ही इलेक्ट्रोड, आणि कार्बन ग्रॅन्युअल्स, हे दोन्ही काय आहेत? इनक्लोज आहेत, इन बिटवीन इलेक्ट्रोडच्या मध्ये आहेत ते. आता बघा, इथे इलेक्ट्रोड कुठे? इथे, आणि कार्बन इथे. ओके, आणि ही काय आहे? इथे मुवेबल इलेक्ट्रोड्स आहेत. हे दोन्ही फिक्स्ड इलेक्ट्रोडच्या जवळ आहेत ते, किंवा इन बिटवीन आहेत. आता बघा, 1 इलेक्ट्रोड इज अ फिक्स्ड. पहिलं काय आहे? इलेक्ट्रोड हा फिक्स आहे. ओके, आणि अनादर जो आहे तो काय आहे? व्हेरिएबल आहे. आणि तो काय करतात? कॅरीज
डिफॉर्मर्स टू द रिस्पॉन्स टू द प्रेशर चेंजेस ऑफ द साऊंड वेव्ह. आणि ते काय करतात तर आपल्याला ऑटोमॅटिकली प्रेशर जे आहे ते काय करतात इनबिल्ट त्याच्यावर टाकतात. कशावरून? तर आपले जे साऊंड वेव्ह आहे त्याच्यामध्ये जे प्रेशर अवेलेबल आहे ते जसं कसं चेंज होणार अकॉर्डिंग टू साऊंड वेव्ह. जशी साऊंड वेव्ह असेल तसं त्याचा प्रेशर चेंज होत जाणार. तो कशाप्रमाणे कॅरी करत जाणार ते तर डायफ्रॉम टू द रिस्पॉन्स टू द प्रेशर चेंजेस ऑफ द साऊंड. म्हणजे हे डायफ्रोग्राम्स काय करतात थोडक्यात आपला जो साऊंड वेव्ह मधलं जे प्रेशर आहे ते त्याच्यावरती हे करतात म्हणजे प्रेशर टाकत आहेत. त्याच्यावर जे मुव्हेबल आणि व्हेरिएबल आहेत किंवा फिक्स्ड आहेत इलेक्ट्रोड त्याच्यावरती ते टाकत आहेत. त्याच्यानंतर बघा मुवमेंट ऑफ द डायफ्राग्राम vary the resistance of the granule to the control the line current in accordance with the sound wave reaching the diaphragms. म्हणजे थोडक्यात हा काय करतो तो ग्रॉनस म्हणजे कार्बन ग्रॉनस जो आहे त्याच्यामधला जो आपल्याला लाईन करंट आहे तो काय करतो कंट्रोल करण्याचं काम करतो हा डायग्राम्स. ओके. त्यानंतर इन्क्रीज द प्रेशर. जर इन्क्रीज प्रेशर झालं आणि रेजिस्टन्स बिटवीन द ग्रॅन्युअल्स एकच मिनिट. इन्क्रीज द प्रेशर रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि करंट ऑटोमॅटिक इन्क्रीज होतो. त्यामुळे काय होतं बिकॉज ऑफ का तर ग्रॅन्युअल्स कम इनटू द बेटर कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड दे आर पुश टुगेदर बाय द हायर प्रेशर ते काय केलं जातं तर पुश केलं जातं. त्यामुळे काय होतं तिथे करंट जो आहे तो जास्त फ्लो होतो आणि प्रेशर जास्त झाल्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं रेजिस्टन्स इन्क्रीज होतो आणि रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि करंट इन्क्रीज होतो. आणि कशामुळे होतो तर ग्रेनेस काय करतो बेटर कॉन्टॅक्ट विथ इच अदर. जे कार्बन ग्रेनेस आहेत ते काय करतात कॉन्टॅक्ट करतात आणि ते एकमेकां जवळ येतात. त्यामुळे काय होतं तिथं तर प्रेशर जे आहे ते जास्त तयार होतं. मॅक्सिमम आउटपुट लेवल इज रिक्वायर्ड फॉर द मायक्रोफोन टू द कार्बन मायक्रोफोन is used. It is a elementary circuit is shown in this figure. Okay. For the impedance matching step up transformer is connected to the output of the elementary circuit. इथून आपल्याला काय मिळतं आउटपुटचं इलेक्ट्रिकल सिग्नल मिळतो. म्हणजे हे झालं इथून साऊंड जातोय. साऊंड गेल्यानंतर काय करतो आपण हे जे आहे दोन्ही मुव्हेबल आणि फिक्स्ड हे काय करतात ऑटोमॅटिकली कार्बन ग्रॅनाइट मुळे काय होतं हे दोन्ही जवळ येतात आणि त्याच्यामधून प्रेशर वाढतंय त्याच्यामुळे करंट वाढतोय. करंट वाढले की ऑटोमॅटिकली स्टेप अप ट्रान्सफरनी सिग्नल जो आहे तो आपल्याला इकडे मिळतोय. ओके. दिस इज नथिंग बट द कार्बन मायक्रोफोन. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सेन्सिटिव्हिटी गुड आहे. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. 50 हर्ट्ज टू 5K हर्ट्ज पर्यंत आपण हा यूज करू शकतो थोडक्यात. डायरेक्टिव्हिटी पॅटर्न काय आहे ओमनी डायरेक्शनल आहे. त्यानंतर सिग्नल टू नॉइज रेशो हा पुअर आहे आणि डिस्टॉर्शन इज अ हाय. ऍडव्हान्टेज बघा लेस एक्सपेन्सिव्ह अँड इट इज हाय सेन्सिटिव्हिटी. Disadvantage is nothing but the high distortion. Flat frequency response is obtained over limited range. जर समजा 5 हर्ट्ज पेक्षा जास्त जर सिग्नल आपण देत असेल तर तो ऑब्विसली आपल्याला फ्लॅट सिग्नल मिळत नाही. कळालंय हे इथपर्यंत? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? यस कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये?
येस, काय कार्बन मायक्रोफोन मध्ये कुणाला काही डाऊट नसेल तर शाल आय गो फॉर नेक्स्ट मायक्रोफोन? Yes, ma'am. नेक्स्ट मायक्रोफोन आहे कॅपॅसिटर और कंडेन्सर ऑफ अ मायक्रोफोन. आता याच्यामध्ये नावामध्येच आहे बघा, त्याच्यामध्ये कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर यूज केले आहेत. कशासाठी तर जे आपले कॅपॅसिटरची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते जर ऑपरेशन स्टार्ट झालं तर चेंज करून तुम्ही त्याला करू शकता. म्हणजे जरी ते खराब झाले तर तुम्ही दुसरे त्याच्यामध्ये कॅपॅसिटर्स टाकून ते यूज करू शकता. इट कंडेन्सर मायक्रोफोन हॅज अ 2 इलेक्ट्रोड्स किंवा 2 जे आहेत ते चार्जिंग प्लेट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स चार्ज प्लेट्स आहेत. एक आहे ती मुव्हेबल आहे हो का, इथे बघा फर्स्ट जे आहे ते मुव्हेबल आहे आणि अनदर इज नथिंग बट द, त्याला मुव्हेबल जी आहे त्याला तुम्ही काय म्हणतो, ऍक्ट ऍज अ डायफ्राग्राम. ही जी आहे त्याला तुम्ही तसं म्हणू शकता, डायफ्राग्राम सारखी वर्क करते. आणि जी आहे एक आहे ती फिक्स्ड आहे, फिक्स्ड इज कॉल्ड ऍज अ ब्लॅक प्लेट. ब्लॅक प्लेट जी आहे त्याला आपण फिक्स्ड असं म्हटलं जातं किंवा फिक्स्ड प्लेट आहे, इलेक्ट्रॉनिक्स प्लेट आहे जी काय करते ती बॅक म्हणजे त्याला तुम्ही बॅक प्लेट सुद्धा म्हणू शकता. आणि डायफ्राग्राम जी आहे ती जी आहे ती मुव्हेबल आहे. काय करते फर्स्टली बघा ती, तर साऊंड वेव्ह जी आहे ते साऊंड वेव्ह आला इथून, ओके, साऊंड वेव्ह त्याच्यावरून काय करतं तर हे ऍक्ट ऍज अ डायफ्राग्राम्स, बरोबर का. मग ती काय करणार ऑटोमॅटिकली, फर्स्टली तो साऊंड ह्याच्यावरती इम्पॅक्ट होणार. तर बघा आता हे जे आहे ह्याच्यामध्ये सायमल्टाईम म्हणजे कधी कधी याच्यामध्ये तुम्ही काय यूज करू शकता, अल्युमिनियम यूज केलं जातं समटाइम्स. कशासाठी तर लाईटनेससाठी. बट जे गोल्ड जी आहे ते जास्त करून यूज केलं जातं. अँटी कॉरोजन प्रॉपर्टी आहे ती गोल्डची, त्यासाठी तिथं गोल्ड यूज केला जातो. कोणत्या या प्लेट्स जे आहेत ते प्लेट्सच्या तिथे बरं का. अल्युमिनियम यूज केला जातो कशासाठी तर लाइटनिंगसाठी किंवा लाईटनेससाठी, म्हणजे लाईट वेट साठी असेल किंवा लाईटनेससाठी असेल. वेट कमी पाहिजे असेल तर आपण तिथं अल्युमिनियम यूज करतो. आणि जर तुम्हाला अँटी करोजन प्रॉपर्टीसाठी काय कधी कधी गोल्ड यूज केला जातो. त्यामुळे हा जो मायक्रोफोन आहे तो खूप हाय एक्सपेन्सिव्ह आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. दिस 2 प्लेट्स आर ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोड. हे दोन्ही प्लेट्स ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोड करतात का, तर इलेक्ट्रोड कशी करतात, याच्यामधून ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल करंट इथं हे होतो, तयार होतो. कारण इकडून आपल्याला प्रेशर येते, म्हणजे साऊंड वेव्ह वर काय करणार तो इम्पॅक्ट करणार कशावरती, डायफ्राग्राम वरती. आणि ही मुव्हेबल आहे कंटिन्युअसली, त्यामुळे इथे काय होणार ऑब्विसली करंट इन्क्रीज होणार, बरोबर की नाही. आणि बॅक प्लेट जी आहे ती फिक्स आहे, म्हणजे हे दोन्ही कशासारखे ऍक्ट करणार, इलेक्ट्रो सारखे ऍक्ट करणार. आणि हे दोन्ही काय होतं सारखं मुव्हेबल असल्यामुळं तिथे डीसी व्होल्टेज आपल्याला इथून आपल्याला बॅटरी दिलेली आहे डीसी व्होल्टेज, ओके. म्हणजे इथं पोलॅरिटी हे होणार, अपोजिट पोलॅरिटी इथं मिळणार आपल्याला. इथे बघा पॉझिटिव्ह आहे, ही ऑटोमॅटिकली मुव्हेबल आहे, म्हणजे सध्या त्याला कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असं म्हणू शकता. म्हणजे इथे अपोजिट पोलॅरिटी इन्क्रीज होते किंवा अपोजिट पोलॅरिटी इथं तयार होते. द साऊंड वेव्ह काय होते, हिट करते किंवा इन्सिडेंट होते कशावरती, मायक्रोफोनच्या डायफ्राग्राम वरती हे होते, इम्पॅक्ट होते किंवा हिट होते. तर ते काय होतं, टू वर्ड्स आणि किंवा बॅकवर्ड्स पण असे जातात आणि चेंजेस होतं. कॅपॅसिटर जे आहे त्याच्यावरती चेंजेस होतं आणि आपल्याला तिथे काय मिळतं, स्मॉल व्होल्टेज जे आहे चेंजेस होतात अकॉर्डिंग टू द हाय लोड रेजिस्टिव्हिटी कनेक्टर. इथे कनेक्टर आहे रजिस्टर, तिथून आपल्याला काय मिळणार, इथून आपल्याला व्होल्टेज जाणार आणि आपल्याला हाय लोड रेजिस्टर जे आहे कनेक्ट केला कशाशी, अक्रॉस द मायक्रोफोन इलेमेंट त्याच्याशी कनेक्ट केलेला आहे. द रिझल्ट चेंजेस इन अ कॅपॅसिटर क्रिएट व्हेरिएशन इन द मायक्रोफोन आउटपुट व्होल्टेज दॅट करस्पॉन्ड टू द ओरिजिनल साऊंड वेव्ह. हे आपल्याला असं मिळतंय. हे कॅपॅसिटर काय वर्क करतात, ऍज अ इलेक्ट्रोड सारखे वर्क केल्यामुळे ते काय होतंय, तिथं ऑटोमॅटिकली व्होल्टेज आपल्याला मिळते. मग व्होल्टेज चेंजेस झाल्यामुळे जे आपल्याला कशाच्या अक्रॉस होते, ते हाय लोड रजिस्टरच्या अक्रॉस होते. ते कशाशी कनेक्ट आहे तर मायक्रोफोन इलेमेंटशी तो कनेक्ट आहे. मायक्रोफोन इलेमेंटशी कनेक्ट असल्यामुळे काय होतंय, रिझल्ट आपल्याला काय मिळतात, चेंजेस मिळतात. इन अ कॅपॅसिटन्स क्रिएट, म्हणजे कॅपॅसिटन्स तो काय करतो, क्रिएट करतो. व्हेरिएशन्स आपल्याला वेगवेगळे मिळतात. म्हणजे मायक्रोफोनला जे आउटपुट मिळतं, आउटपुट व्होल्टेज मिळतं, ते कशाच्या करस्पॉन्डिंग मध्ये मिळणार, ओरिजिनल साऊंड वेव्हच्या करस्पॉन्डिंग ते आपल्याला मिळणार. तर बघा
कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? सेन्सिटिव्हिटी लो, व्हेरी लो आहे, 3 मायक्रोव्होल्ट आहे. टिपिकल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कॅन बी ॲज गुड ॲज 20 हर्ट्ज टू 20 के हर्ट्ज ऑर अ बेटर. ह्याच्यापेक्षा चांगलं करतोय, म्हणजे 20 to 20 के हर्ट्ज पर्यंत ते फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असताना तो हा जो कंडेन्सर मायक्रोफोन आहे वर्क करतोय. डायरेक्टिव्हिटी पॅटर्न ओमनी डिरेक्शनल आणि सिग्नल टू नॉइज रेशो हाय 40 dB. Distortion is a very low, about 1%. Advantages आहेत excellent frequency response, low distortion. Disadvantage, for it is operational DC supply is required. ह्याच्यामध्ये DC supply required आहे. It is expensive. काय एक्सपेन्सिव्ह आहे? तर याच्यामध्ये तुम्ही गोल्ड पण यूज करत आहात, त्यासाठी ते एक्सपेन्सिव्ह आहे. It can be operate at a high temperature and ह्युमिड कंडिशन, म्हणजे जास्त ते वापरू शकत नाही, हे डिसएडव्हान्टेज त्याचं आहे. ऍप्लिकेशन, ड्यू टू एक्सलेंट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दिस मायक्रोफोन इज युज्ड ॲज अ कोलॅबरेशन फॉर अदर मायक्रोफोन्स फॉर हाय क्वालिटी रेकॉर्डिंग साठी सुद्धा आपण हा वापरू शकतो. ओके, हे कळाले सगळ्यांना? कार्बन मायक्रोफोन कळाले? यस, कोणाला काय ह्याच्यामध्ये डाऊट काय क्वेरी कुठला पार्ट कळाला नाही असं आहे? कारण हे समजलं नाही तर तुम्हाला पुढचा चॅप्टर तेच समजणार नाही. यस, सांगा पटकन. सांगा पटकन सांगा. कोणता पॉइंट कळाला नाही असं आहे? तुम्ही बोलल्याशिवाय मला कसं कळणार कळाले की नाही तुम्हाला? काहीतरी बोला. नो मॅम, डाऊट नाहीये. ओके, नेक्स्ट पॉइंट घ्यायचा का? येस मॅम. बघा, नेक्स्ट पॉइंट आहे, म्हणजे नेक्स्ट हे आहे टाइप आहे मायक्रोफोनचा, क्रिस्टल मायक्रोफोन. याच्यामध्ये बघा तुम्हाला डायग्राम दिसते. हे जे दोन आहेत सपोर्ट लिहिलेले आहेत. ओके, सपोर्ट म्हणजे पहिलं काय आहे? डायफ्राग्राम आहे आणि साऊंड प्रेशर आहे, म्हणजे आपण तिथून ऍक्च्युली साऊंड वेव्ह देणार आहोत. तर पुश रॉड आहे आणि हे खाली आहे ते क्रिस्टल्स आहेत. आउटपुट ऑफ मायक्रोफोन इथे मिळते आणि काय आहे? इन्सुलेटर सपोर्ट पण आहे. फर्स्टली बघा, क्रिस्टल मायक्रोफोन जो आहे ऑपरेट कशावरून केला जातो? तर प्रिन्सिपल ऑफ फिजो इलेक्ट्रिकल इफेक्ट याच्यावर ते वर्क होते. त्याचा ऑपरेशनल प्रिन्सिपल ऑफ पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट याच्यावरच त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. सर्टन क्रिस्टल्स सच ॲज अ क्वार्ट्ज, रोचेले सॉल्ट अँड टर्मलिन आर युज्ड फॉर दिस पर्पज. म्हणजे हे जी क्रिस्टल्सची नावं दिलेली आहेत ते क्रिस्टल जे आहेत आपण या ह्याच्यामध्ये क्रिस्टल मायक्रोफोन मध्ये यूज करतो. तर याच्यासाठी काय केलं जातं बघा, तर व्हेन प्रेशर इज अप्लाइड टू एनी दिस क्रिस्टल्स इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. म्हणजे पहिल्यांदा हा प्रेशर जे आहे ते हे क्रिस्टल वरती अप्लाय केला जातो. म्हणजे कोणतेही एक क्रिस्टल तिथं असते, तर त्या क्रिस्टल वरती जर आपण साऊंड किंवा सिग्नल वेव्ह जर अप्लाय केली तर तिथं काय होतं?
इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ही इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्ज काय होतो तिथे त्या क्रिस्टलला अप्लाय होतो. त्यामुळे काय होतं क्रिस्टलचा चेंजेस शेप होतो, शेप चेंज होतो. त्याला काय म्हणतो आपण पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणतो. ओके, कळालं पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजे काय? क्रिस्टल वरती जर तुम्ही प्रेशर दिल्यानंतर तिथे काय होतं इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यामुळं इलेक्ट्रिकल तिथे चार्ज अप्लाय होतो आणि इलेक्ट्रिकल चार्ज अप्लाय झाल्यामुळे क्रिस्टल जे आहे ते चेंजेस द देअर शेप, म्हणजे क्रिस्टल काय करतात स्वतःचा शेप बदलतात. याला काय म्हणतात आपण तर पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट असं म्हटलं जातं. द क्रिस्टल्स ऑफ construct of the crystal microphone shown in this figure. ओके, या फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इथे अल्युमिनियम डायफ्रोग्राम असं यूज केला जातो, जो की तो कनेक्ट कशाला केला जातो क्रिस्टल युनिट थ्रू द पुश रॉड. म्हणजे तुमचा जो आहे हा जो सपोर्ट जो आहे डायफ्रोग्राम जो आहे तो कसा कनेक्ट केला जातो क्रिस्टलला, पण कशा थ्रू पुश रॉड थ्रू आपण त्याला कनेक्ट केला जातो. त्यानंतर बघा जर साऊंड तुम्ही अप्लाय केलं कशावरती डायफ्रोग्राम वरती जर तुम्ही अप्लाय केलं तर तो काय करतो, तो जो डायफ्रोग्राम आहे तो पास कशाला करतो क्रिस्टल युनिटला तो पास करतो. प्रेशर पास केल्यामुळे काय होतं आपण युजली त्याच्या 2 क्रिस्टलच्या प्लेट्स कनेक्ट केलेल्या असतात. त्याला आपण काय म्हणतो बायमार्फल युनिट्स असं म्हणतो, बायमार्फल युनिट्स असे किंवा इलेमेंट्स असं म्हणतो. ते जे आहेत ते इलेमेंट काय आहेत तर आपल्याला हायर आउटपुट व्होल्टेज आपल्याला देतात. क्रिस्टल युनिट काय म्हणतो हा जो आहे तो काय आहे इन्सुलेटर. क्रिस्टल युनिट जे आहे त्याला आपण सपोर्टेड इलिमेंटरी सपोर्ट जो आहे त्याच्यावर तो बिल्ट केलेला असतो. काय केलेला असतो क्रिस्टल युनिट. आणि हे प्रेशर जे आहे आपण व्हेरियस प्रेशर देतो. त्यामुळे काय होतं डायफ्रोग्राम जो आहे तो पास कशाला करतो क्रिस्टल युनिटला. आणि तिथं काय होतं जनरेट इलेक्ट्रिकल पोटेन्शियल तिथे जनरेट होतं. तो प्रोपोर्शनल टू द अप्लाय व्होल्टेज. जेवढं आपण अप्लाय व्होल्टेज करतो त्याच्या अक्रॉस मध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपल्याला मिळतो. आणि हे आपलं असं फायनल जे आहे ते आपल्याला आउटपुट ऑफ द मायक्रोवेव्ह आपल्याला मिळतं. कळालंय काय आहे बघा. क्रिस्टल मायक्रोफोन जे आहे ऑपरेट कशावर होते प्रिन्सिपल ऑफ पिझो इफेक्ट. पिझो इफेक्ट म्हणजे काय, जे प्रेशर आहे ते अप्लाय करायचं त्या क्रिस्टल्सला अप्लाय केलं की काय होतं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली की तिथे काय होतं तिथे इलेक्ट्रिकल चार्ज जर अप्लाय झाला तर आपल्याला काय करतो ते क्रिस्टल्स त्यांचा चेंज शेप करतात. चेंज शेप केला की त्याला आपण काय म्हणतो पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणतो. ओके, तर आता इथे काय केलं जातं ते डायफ्रोग्राम जे आहे ते काय आहे अल्युमिनियमचं आहे. ते कशाशी कनेक्ट केलेलं आहे क्रिस्टल युनिटशी. कशाच्या थ्रू केलेलं आहे तर पुश रॉडशी ते कनेक्ट केलेलं आहे. जर समजा तुम्ही प्रेशर कनेक्ट केलं किंवा प्रेशर म्हणजे साऊंड जर तुम्ही अप्लाय केला डायफ्रोग्राम वरती तर तो काय करतो डायफ्रोग्राम इट्स पासेस द प्रेशर ऑन अ क्रिस्टल युनिटला तो काय करतो पास करतो. आपण युजली काय करतो 2 क्रिस्टल प्लेट्स जे आहे ते कनेक्ट करतो, त्याला कनेक्ट टुगेदर म्हणजे 2 क्रिस्टल जे आहे ते एकमेकांना कनेक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो बायमॉर्फिक युनिट्स किंवा इलेमेंट्स म्हणतो. हे जे इलेमेंट आहे आपल्याला हायर आउटपुट व्होल्टेज देतात. आणि ते क्रिस्टल युनिट जे आहे तो कशाशी सपोर्टेड आहे इन्सुलेटर मटेरियलशी ते सपोर्टेड आहे. आणि प्रेशर जर ऑटोमॅटिकली वाढलं तर डायफ्रोग्राम काय करणार कंटिन्युअसली क्रिस्टल युनिटला देणार आणि त्याच्यामुळे काय होतं जनरेट आपल्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल मिळतं. त्यामुळं आपल्याला जे बायमॉर्फिक इलेमेंट जे आहे ते काय करतं आपल्याला हायर आउटपुट जे आहे ते देतं, म्हणजे आपल्याला ओरिजिनल सिग्नल मिळतो. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. सेन्सिटिव्हिटी मॉडरेटी हाय आहे सेन्सिटिव्हिटीचा. टिपिकल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्ड आहे फ्लॅट अप टू 16 किलोहर्ट्ज पर्यंत हा चालतोय. डिरेक्टिव्हिटी पॅटर्न ओमनी डिरेक्शनल आहे. सिग्नल टू नॉइज रेशो हाय आहे. डिस्टॉर्शन व्हेरी लो अबाउट 1% आहे. आउटपुट इम्पेडन्स 100 किलोहर्ट्ज आहे, 100 किलो ओहम आहे, म्हणजे ह्याचा हा आउटपुट इम्पेडन्स जास्त आहे. ऍडव्हान्टेज बघा एक्सलेंट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ड्यू टू हाय आउटपुट अँड हाय इम्पेडन्स किंवा output impedance it can be directly connected to the input of the amplifier.
does not need external bias for the operational. Low cost आहे. Disadvantage, it cannot be operated at a high temperature above 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानामध्ये हे मायक्रोफोन यूज करू शकत नाही. एक्झाम्पल, होम रेकॉर्डिंग सिस्टीम किंवा मोबाईल कम्युनिकेशन मध्ये आपण क्रिस्टल मोबाईल मायक्रोफोन आपण यूज करतो. ओके, कारण हे जास्त फ्रिक्वेन्सी साठी आपल्याला वर्क होतं. 16 किलोहर्ट्ज पर्यंत हा यस. कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? रोल नंबर 11, रोल नंबर 40, 60, काय डाऊट आहे कुणाला? No, ma'am. Okay, I will stop here. Then I will stop. Attendance द्या. Roll number 1. Yes, roll number 1. Are you there? Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present. 4, 5, प्रेझेंट. 6, Present, ma'am. 7, 8, Present. 9, Present, ma'am. 10, प्रेझेंट मॅम. 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट. 13, Present, ma'am. 14, 15, 16, Present. 17, Present, ma'am. 18, roll number 18, 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. 21, प्रेझेंट मॅम. 22, Present. 23, Present, ma'am. 24,